चला आता गार्डनमध्ये आज मी बऱ्यापैकी भाज्या काढणार आहे, कारण मेथी मोठी होऊन त्याला फुलं यायला चालू झालेत. त्यामुळे मी आज थोडी मेथी काढते इथली, पाहू शकता तुम्ही. इथं तांदळी पण येते, पण मी काय तांदळी आत्ताच काढणार नाही, अजून लहान आहे. तर आपण आता इकडे पुढे जाऊया. ही लाल भाजी, लाल पोपळ्याची भाजी, ती थोडी काढून घेऊया. हे पहा, परवा मी दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओत, पण आता मोठी झालेली आहे. हे वरचे सगळे शेंडे खुडून घेते मी भाजीचे, म्हणजे परत भाजी फुटेल आता. ही हे पहा, भरपूर झाली. पालक पण भरपूर मोठा झालाय. फ्रेश पालक काढते थोडा. थोडी पानं मोठी झाली ती. आज मी पालकाच्या पानाची पेस्ट केली होती आणि ती भाकरीच्या पिठामध्ये मिसळून त्याच्या भाकऱ्या केल्या होत्या आज. ग्रीन भाकरी मस्तपैकी. मुळा आहे बघ का, हे दिसतंय का? हे बघ, मुळ्याच्या शेंगा आल्यात. परवा ह्याचीच भाजी केली होती मी. असं हे मुळ्याच्या शेंगा बघ ना किती लागल्या, तर त्याची एक भाजी होईल. परवा असंच काढल्या होत्या सगळ्या, मी बनवून दिल्या होत्या. त्या टेस्टी होत्या एकदम. हे भरपूर काढते ते शेंगा. पालक अजून भरपूर निघाले. शेंगा पण काढते अजून. मिरच्या घेते या हिरव्या, म्हणजे आजच्या भाजीपुरत्याच घेते. भरपूर आल्यात, पाठीवर पण भरपूर आहेत, तिथं पण भरपूर आलेले आहेत. भरपूर निघाली ना. हे पहा, इथं पण भरपूर आल्यात. ह्या सगळ्या शेंगा मी काढून घेते मुळ्याच्या. 2 भाज्या होतील ह्याच्यात. लहान आहेत अजून. काय बघू दे हातात. मस्त. बस. वाह, एक पपीता काढूया आता. मस्त. वा वा वा, थोडं मोठं आला ना. काय का, हे वांग काढू शकतो आपण. मोठं झालंय ना. असं दाखव. वा, दाखव. हा, भारी. एक 2-4 दिवसांनी काढूया. लौकी काढली असती. लहान आहे अजून. अजून एक यायला लागले इथं. ही एक आणि ही एक, 2 आहेत.
तर अशा प्रकारे आज आपली भरपूर भाजी काढून झालेली आहे. लाल पोफळा, वांगी ताजी, पालक होता इकडे या भरपूर अशा मुळ्याच्या शेंगा, सरसोचा साग, त्यानंतर फ्रेश पुदिना, मेथीची भाजी, मिरच्या, फ्रेश पपया 2, चिक्कू आता हे पिकायला टाकणार आहे मी, पाहू शकता 2-3 दिवसात पिकतील. आणि ह्या चिंचा, आपल्या चिंचाच्या झाडाच्या चिंचा. तर बघा आज आपल्याला भरपूर अशी भाजी